आणि मग इकडे तिकडे गेले. त्यातले काही तुमच्यासारखे आजही एक कृतज्ञतेची भावना ठेवून आमच्याशी वागत असतात. राजकारणामध्ये सुद्धा तेच आहे. राजकारणामध्ये सुद्धा अनेक जण शिवसेनेमध्ये तयार झाले आणि पुढचं तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही. बोलता बोलता तुम्ही ठाकरे ब्रँडचा उल्लेख केला. ठाकरे ब्रँड हा काही आत्ताच जन्माला आलेला नाही, तो गेल्या 5-6 पिढ्यांपासूनचा महाराष्ट्राला परिचित असलेला ब्रँड आहे. पण ठाकरे ब्रँड ज्यांनी नावारूपाला आणला अधिक प्रामुख्याने अर्थात माझे आजोबा आणि त्याच्यानंतर माझे वडील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि अभिमानाने सांगेन की त्या ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यामध्ये झालेला. त्याच्यामुळे भाई और बहनों, आपका और मेरा बहुत पुराना रिश्ता है. अरे याच्यात हसण्यासारखं काय, मी खरं ते बोलतोय. आहे की नाही? मग तेच तेवढंच म्हणायचं मला, बाकी पुढे काय म्हणायचं. आणि पुण्याला एक वेगळी परंपरा आहे. पुणा हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं की जात होतं. कारण आता सगळीकडे मुंबई काय पुणे काय सगळी माहेरघर ही बिल्डरांची झालेली आहेत. तरी देखील पुण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगळे पण नक्कीच आहे. आणि पत्रकार म्हटल्यानंतर आपण थेट टिळक आणि आगरकर यांची आठवण काढतो. आता खरंच की पत्रकारिता राहिलेय का? आपल्याला तसं मी पत्रकारितेवरती बोलू शकतो, कारण नाही म्हटलं तरी मी सुद्धा सामन्याचा संपादक आहेच. कार्यकारी संपादक समोर बसलेत, आमचे निगवेकर वगैरे सगळे इथले आहेतच. पण म्हणून मी एक थोडंसं बोलू शकतो. तर आपल्याला तो अधिकार राहिलाय का आपण तो गमावलेला आहे? कारण जेव्हा जेव्हा आपण पत्रकारितेचा उल्लेख करतो तेव्हा टिळक आणि आगरकर, पण त्यांच्याकडनं आपण काय घेतलेलं आहे? आज आपली ताकद आहे का सरकारला की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का, हे आपल्या सरकारला विचारण्याची ताकद आणि हिंमत आपण ठेवले का हरवून बसलेलो आहोत? काल परवाचा जो दसरा मेळावा झाला शिवसेनेचा, अभूतपूर्व झाला. हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अभूतपूर्व हे केवळ माझं श्रेय नाही, तर कोसळणाऱ्या पावसामध्ये शिवाजी पार्क, एकतर शिवाजी पार्कामध्ये तळं झालं होतं आणि त्याही चिखलात केवळ मुंबईतलाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं शिवसैनिक आला होता. वयोवृद्ध पण आले होते, महिला पण आल्या होत्या, आबालवृद्ध आले होते, स्वतःची चटणी भाकरी घेऊन आले होते. कारण आपल्याकडे बिर्याणी वगैरेची अशी काही सोय नाही. जे येतात ते स्वकष्टाचं असतं. असे सगळे शिवसैनिक आलेले. पाऊस पडत असताना सुद्धा कोणीही जागचा हल्ला नाही. एकतर शिवाजी पार्कला दरवाजे नाही आहेत तसे, बांधावरनं उडी मारली का माणूस बाहेर जाऊ शकतो. त्याच्यामुळे आलेल्याला कोंडून ठेवण्याची काही तशी आम्हाला गरज वाटली नाही कधी, जी इतरांना कदाचित वाटत असेल की भाषण सुरू झाल्यावरती दरवाजे बाहेरनं बंद करतात. तशी काय आम्हाला गरज कधी वाटली नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.